नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जस्ट डायल लिमिटेडच्या क्वार्टर 3च्या रिझल्टबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे जस्ट डायल लिमिटेड ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही मुकेश अंबानीजीची कंपनी आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे जस्ट डायल लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1035 रुपये. आणि मित्रांनो, जस्ट डायल ही कंपनी इंडियामध्ये लोकल सर्च इंजिन सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,805 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 9,000 कोटी रुपयांचा. मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.15%, FISची होल्डिंग आहे 7.82%, DISची होल्डिंग आहे 8.37% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.65%. आणि मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचे प्रमोटर तुम्ही इथे बघू शकता. या कंपनीमध्ये 63.84% हिस्सेदारी आहे रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे मित्रांनो, इनडायरेक्टली जस्ट डायल लिमिटेड हे मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर चला, या कंपनीचा आज क्वार्टर 3चा रिझल्ट आला आहे. चला त्याबद्दल बोलूया. तर मित्रांनो, हे जे अमाऊंट दिले आहे हे सगळ्याचे सगळे मिलियनमध्ये दिलेले आहे. मी तुम्हाला करोडमध्ये कन्वर्ट करून सांगत आहे. तर मित्रांनो, हे आहे या कंपनीचा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हे आहे या कंपनीचे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा नेट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 265 कोटी रुपयाने वाढून 287 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा नेट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 284 कोटी रुपयाने वाढून 287 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया जस्ट डायल लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 339 कोटी रुपयाने वाढून 364 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 398 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 364 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. चला आता बोलूया जस्ट डायल लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल. तर मित्रांनो, जस्ट डायलचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 218 कोटी रुपयाने कमी होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 215 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस मागल्या क्वार्टरमध्ये होता 216 कोटी रुपये, जो कमी होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 215 कोटी रुपये. चला आता बघूया जस्ट डायल लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 120 कोटी रुपयाने वाढून 149 कोटी आला आहे. आणि मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 181 कोटी रुपयाने घसरून 149 कोटी रुपये आला आहे. चला आता बघूया जस्ट डायल लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा नेट प्रॉफिट मागल्या वर्षी क्वार्टर 3मध्ये होता 92 कोटी, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 131 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट मागल्या क्वार्टरमध्ये होता 154 कोटी रुपये, जो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 131 कोटी रुपये. चला आता बघूया या कंपनीचा EPS.
आणि मित्रांनो हा जो EPS असतो हा नाही करोडमध्ये असतो नाही लाखमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो जस्ट डायल लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 10.82 रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 15.44 रुपये. आणि मित्रांनो या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 18.12 रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 15.44 रुपये. तर मित्रांनो जस्ट डायल लिमिटेडचा रिझल्ट इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्त आला आहे, परंतु मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर खाली आलेला आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.